मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्। सज्जन हो, आपणा सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। आज आपणापुढे नास्तिकांनी देव नाकारला अशा अर्थाचा हा भाग ऐकवित आहे, सादर करीत आहे। कोण आहे ते नास्तिक? त्यांना दुसरं नाव आहे चार्वाक। त्यांना लोकायत असंही म्हणतात। त्यांचं म्हणणं की आम्ही देव वगैरे पुनर्जन्म वगैरे काही मानत नाही। असेच दुसरे आहेत, एक निसर्गवादी आहेत, तिसरे कालवादी आहेत। आणि यांचा सिद्धांत आपण पुढे सांगताना सांगूया पुढे की हे नास्तिकांचं तत्त्वज्ञान काय आहे मग। पण याची पार्श्वभूमी अगोदर पाहूया। प्रत्येक माणूस हा स्वभावतः कोणत्या न कोणत्या देवाला मानत असतो। मग ती लक्ष्मी आई असेल, मार्याई असेल, खोकली आई असेल, हे सगळे देव म्हणजे 33 कोटी देव आहेत हो। आणि या 33 कोटी देवांची संख्या किती मोठी आहे, त्यांचे नावं तरी आपल्या ध्यानात राहतील का? 33 कोटी। मग त्यांच्या उपासना किती भिन्न भिन्न असतील आणि त्या कसं काय शक्य आहे? तर याचा शास्त्रकारांनी विचार केला आहे की हे जमणं अशक्य आहे। म्हणून आद्य शंकराचार्य आणि त्यावेळेचे जे विद्वान लोक होते त्यांनी एक सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये सांगितलं की आपण जे देवाला मानताना तर तुमच्या भावना काय आहेत, देवाचं स्वरूप काय, कशाला तुम्ही देव समजता? प्रत्येकाने आपापलं मत मांडलं आणि कोणी कोणी मग संतापर्यंत विषय आला। काही वेदातले मतं काहींनी मांडले, वेदापासून माया, ब्रह्म, जीव, जगत असे विषय आले, ईश्वर हा सगळ्याच्या अगोदर। तर ते उपनिषद, वेद, काहींनी ते मतं मांडले आणि मग होता 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 पुढे संतापर्यंत तो विषय आला आणि मग संतांनी वेगवेगळ्या प्रकाराने देवाचं स्वरूप विदित केलं, प्रगट केलं, मानलं आणि ते जनाला लोकांना सांगितलं। संत काय म्हणतात? जननो हे हा अवघा जनार्दन। हे जन हेच जनार्दन आहे। जनार्दनामध्ये म्हणजे जनामध्ये जनार्दन आहे। काही मतं असे आहेत की जनामध्ये जनार्दन नाही, जन हेच जनार्दन आहे। काहींचे मतं असे आहेत की माणूस हाच देव आहे। तुकाराम महाराज म्हणतात, जे करंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। शेवटी म्हणतात महाराज, तुका म्हणे सांगू किती तोच भगवंताची मूर्ती। त्यांची म्हणजे त्यांची भूमिका ही आहे। तेव्हा देवभेटीचे लक्षण चित्ते राहे समाधान, समाधान हेच देवाचं स्वरूप आहे असं काहींनी मत मांडलं। असे वेगवेगळ्या प्रकारचे मतं संतांनी मांडले। त्यात ज्ञानोबाराय काय म्हणतात? देवापुढे उभा राहिले आणि म्हटले, माझे तर मत असं आहे, तुझ सगुण म्हणो के निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदु रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदु रे। सगुण म्हणावं का निर्गुण? तर तूच तो आहेस। असे वेगवेगळ्या प्रकारे संतांनी आपापली मतं मांडली आणि मग हे सगळी मतं ऐकल्यानंतर ज्याचा विषय आज आपल्याला मी सांगणार आहे, हे जे नास्तिकवादी काही जो गट आहे, प्रवर्ग आहे माणसातला, त्यांनी आपलं मत मांडताना सांगितलं की हे जे सगळे मतं आम्ही ऐकलेले आहेत, हे सगळे मतं आम्ही बरखास्त करत आहोत। म्हणजे
हे सगळे मतं आम्ही मानतच नाही आहे. तुम्ही जे सांगितलेले मतं म्हणजे काय, आम्हाला यातलं एकही मत मान्य नाही. आम्ही फक्त चक्षुर्वै सत्यम डोळ्याला दिसतं तेवढंच खरं मानतो. हेच आमचं प्रमाण आहे. शास्त्रामध्ये 6 प्रमाण आहेत: प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. या 6 प्रमाणाने कोणतीही गोष्ट सिद्ध करता येते. पण हे 5 प्रमाण हे मंडळी मानत नाही. नास्तिक लोक, चार्वाकशास्त्रकार, ते फक्त मानतात डोळ्याला दिसतं तेवढंच बरोबर असतं, बाकी सगळं खोटं आहे. आणि मग त्यांनी सांगताना सांगितलं की आम्ही पुनर्जन्म मानत नाही, पाप पुण्य मानत नाही, स्वर्ग नरक मानत नाही, हे सगळं मानत नाही. आमचं शास्त्र म्हणजे फक्त आम्ही काय खरं मानतो, फक्त आम्ही असं मानतो, यावत जीवम सुखम जीवेत, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत सुखाने माणसाने जगावं. ऋणं कृत्वा घृतं पिबेत, ऋण काढून म्हणजे पैसे उसने पासने करून ऋण काढून तूप प्यावं. बरं झालं तूप प्यावं तरी म्हणतात, दारू प्यावे म्हटले नाहीत. कारण भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. चार्वाक शास्त्रकार, नास्तिक शास्त्रकारसुद्धा म्हणतात तूप प्या. परदेशात जर हे असते ना, ते म्हणले असते मदिराम पिबेत. पण इथले शास्त्रकार, इथली माती, इथली संस्कृती असल्यामुळे ते म्हणतात की ऋणं कृत्वा घृतं पिबेत, ऋण काढून तो प्यावं. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. एकदा माणूस मेला म्हणजे गेला, त्यांची चिमटे राग झाली. कसला पुनर्जन्मन, कसलं पाप पुण्यन, कसलं स्वर्ग, कसला नरक, हे सगळं खोटं आहे असं त्यांचं मत आहे. आणि हे सगळे विषय बाकीचे त्यांनी फेटाळून लावले. आणि म्हणून आजचा विषय आपला असा आहे, नास्तिकांनी देव नाकारला आणि हा सिद्धांत त्यांनी मांडला. आणि त्यांच्या या सिद्धांताचे जास्त अनुयायी आहेत. म्हणजे चंगळवाद जो सगळा दिसतो आहे ना, तो या नास्तिकांचा दिसतो आहे. बस यावत जीवम सुखम जीवेत, ऋणं कृत्वा घृतं पिबेत, मदिराम पिबेत, काय काय रसायनं पिबेत, माझ्या चंगळवाद करावा, असा समाज जास्त वाढत चाललेला आहे. या मताचे जास्त अनुयायी आहेत. यांचे शास्त्रन विवेचनन प्रचारक नाही आहेत, यांचे महाराज पण कोणी नाही आहेत, पण त्यांचं मत अनुसरणारे लोक पदोपदी आहेत. तेव्हा तात्पर्य अर्थ असा आहे की माणसाने देव, धर्म, देश हे मानलंच पाहिजे. आणि माणूस मानतोच, पण काही प्रवर्ग हे मानत नाही. नका काही मानू, निदान आईवडिलांना तरी माना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना आणि ह्या लोकांना तरी माना, माणसात माणसासारखं मागून माणसांना तरी माना. एवढाच ह्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. तेव्हा नास्तिक जे लोक आहेत ना, त्यांच्या संगतीत लागू नका. चंगळवादाकडे जाणार आणि चंगळवादाने मंगळ कोणाचं झालेलं नाही, सगळं अमंगळच होणार, परिणाम दुःखाचा होणार. आणि म्हणून सत्संगती आणि इतर जे शास्त्रकार आपले आहेत किंवा साधू संत आहेत, शंकराचार्य आहेत, त्यांनी तर पंचायतनच सांगितलं. ते म्हणले 33 कोटी देव वगैरे नको आहेत, हे 5च देव माना. कोणते? सूर्य, गणेश, शैव म्हणजे शंकर, वैष्णव म्हणजे विष्णू, आणि हे शक्ती, शाक्त म्हणजे शक्ती, असे फक्त 5च देव मानायला सांगितले. आणि 5 दैवतावर हा सगळा पसारा, सगळ्या उपासना त्यांनी घालून दिल्या. सांगायचं तात्पर्य असं आहे की थोडक्यात, पण काही ना काहीतरी मानताना तर आचार्याने सांगितल्याप्रमाणे ते माना ना. शाक्त, वैष्णव, शैव, गणेश आणि सूर्य. तर सूर्याबद्दल परवा आपला एक व्हिडिओ झाला, घुबडांनी सूर्य नाकारला, या शीर्षकाखाली आपण एक व्हिडिओ परवा केलेला, जरूर ऐका तो. आपले आत्तापर्यंत गेल्या 3 वर्षामध्ये 3500 व्हिडिओ पूर्ण होऊन आता आपण हे 3 व्हिडिओ वेगळे आपले होते आहेत. म्हणजे एवढा पसारा तुमच्यापुढे ज्ञानाचा ठेवलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ
क्रमाक्रमाने तुमच्या वेळेप्रमाणे पाहता येतील आणि सगळे विषय त्याच्यामध्ये आणलेले आहेत. आणि हे सगळे विषय ऐकल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं ना की नाही, हा विषय याच्यातून सुटलेला आहे, हा ऐकण्यासारखा आहे आणि हा राहून गेलेला आहे, तर तुम्ही जरूर प्रतिक्रियेमध्ये कळवा की हा विषय सांगितला तर बरं होईल. जरूर आपण तो विषय तुमच्या पुढे मांडू, तुम्हाला ऐकू आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर घालू, तुमचं जीवन समृद्ध व्हावं अशी आमची इच्छा आहे. आम्ही जे जन्मभर ऐकलं, वाचलं, केलं, तर ते तुमच्यापुढे मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्ञानदानम विशिष्यते. तुम्ही ऐका, तुम्हाला जर खूप चांगलं वाटलं, बरं वाटलं, तर दुसऱ्याला पण पाठवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या. जीवन आनंदमय मंगलमय करायचं असेल तर नास्तिक वाट टाका आणि आस्तिक्य, आस्ती आहे, देव आहे, आईवडील आहेत, म्हणजे आस्तिक जो प्रकार आहे, म्हणजे नकारार्थाकडे जाऊ नका, सकारार्थी असं राहा. आणि जर तसं राहिलो आपण तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. थांबूया आपण. रामकृष्ण हरी.